नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आपल्या सगळ्यांची फेवरेट पालक पनीरची भाजी. पालक पनीर म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं. माझ्याकडे पालक पनीरची भाजी खूप आवडते. तुमच्याकडे पण आवडते काय? चला तर मग बघूया आपण रेसिपी. सर्वप्रथम आपण पालक ही छान स्वच्छ करून धुवून घेऊया. कारण की आता पावसाळ्यामध्ये पालक ही लवकर खराब होत असते, म्हणून ती जेव्हा आणली तेव्हाच साफ करून घ्यावी. पालक ही छान स्वच्छ धुवून घ्यावी आणि नंतर गॅसवर एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यात ही पालक उकडून घेऊन घ्यायची. पालक उकडत असताना बघा हे अधूनमधून मिक्स करून घ्यायची, जेणेकरून खाली लागायला नको. आणि बघा पालकचा किती छान कलर आलेला आहे, छान हिरवा कंच असा कलर दिसत आहे. आता 5 मिनटं ही उकळल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 2 कांदे आणि थोडेसे शेंगदाणे छान मिक्सरमधून वाटून घेऊया. बघा हे असं छान वाटण तयार झालेलं आहे. आणि आता याच भांड्यामध्ये आपल्याला जी आपण पालक उकडून घेतलेली होती तीच पालक बारीक करून घ्यायची आहे. तिची छान अशी ग्रेव्हीसारखी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बघा किती छान अशी हिरवी कंच अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याच्यानंतर आपल्याला पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. ज्या आकाराचे तुम्हाला कापून घ्यायचे असतील त्या आकारात तुम्ही कापून घ्या. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम करून घ्या चांगलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेजपान घालायचं आहे. नंतर थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी, थोडीशी ती तडतडू द्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यावेळेस आपल्याला गॅस थोडंसं कमीच करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते वाटण आपल्याला करपायला नको आणि छान ढवळत राहायचं आहे थोडं थोडं करून. त्यानंतर ते छान मिक्स करून घ्या, थोडा वेळ शिजू द्या. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट. 1 ते 1.5 चम्मच आपण अद्रक लसूणचं पेस्ट घालू शकता आणि ते पण छान मिक्स करून घ्या थोडंसं कमी गॅसवर. नंतर आता आपल्याला एका वाटीमध्ये 1 ते 1.5 चम्मच तिखट घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चम्मच घेऊया आपण. आणि त्यानंतर घेऊया आपण थोडासा धनिया पावडर, तो पण 1 ते 1.5 चम्मच घेऊया. त्यानंतर आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आणि जिरं पावडर घालून हे छान मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि कमी गॅसवरच थोडंसं मिक्स करत राहायचं. त्यानंतर आपल्याला जे तिखट मिठाचं वाटण केलं होतं ते घालूया. मी मीठ घालायला विसरली होती, त्याच्यामध्ये आपण नंतर थोडंसं मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीमध्ये पालकची पूर्ण ग्रेव्ही घालून घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून मिक्स करत राहायचं, जेणेकरून ती छान एकजीव झालेली पाहिजे. आणि बघा आता आपल्या भाजीचा कलर किती छान दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर चवीनुसार साखर घालायची आहे. आणि जे आपण पालकचं थोडंसं पाणी उरलं होतं ग्रेव्हीचं ते घालून घ्या, जेणेकरून खाली ती करपायला नको. आणि छान ती मिक्स करून घ्या. बघा आता किती छान शिजल्यानंतर 5 ते 10 मिनटं शिजल्यानंतर भाजीला छान कलर आलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण बारीक पालकचे पनीरचे तुकडे केलेले होते ते घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान मिक्स करून घेतल्यानंतर 5-10 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. 5-10 मिनटासाठी आपल्याला ही आता भाजी झाकून ठेवायची आहे. त्यानंतर बघूया आपल्या भाजीला किती छान कलर आणि तेल सुटलेलं आहे. आता ही छान मिक्स करून घेऊया. बघा भाजी किती एकदम 1 नंबर अशी दिसत आहे आणि सुवास पण असा छान येत आहे भाजीचा. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. खूप पातळ पण नाही करायची आहे भाजी, नाहीतर ती पांचट होऊ शकते भाजी. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालून घ्या पाणी. आणि त्यानंतर ही 5-10 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायची आहे. बघा 5 मिनटानंतर भाजी 1 नंबर अशी तयार आहे. आता याच्यामध्ये आपण आपल्याला घरी तयार केलेला घरगुती मसाला टाकणार आहोत आपण. हा मसाला मी स्वतः घरी तयार केलेला आहे, त्याच्यामुळे
या भाजीला छान चव येणार आहे आता. आणि छान मसाला टाकल्यानंतर या भाजीला छान मिक्स करून घ्या. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता 5 मिनिटांनी आपल्याला याच्यामध्ये छान हिरवा कोथिंबीर घालून सर्व करून घ्यायची आहे. चला तर मग तयार आहे आपली सगळ्यांची फेवरेट अशी पालक पनीरची भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.